आज आपण या व्हिडिओमध्ये महामंडळाच्या लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। जशी रेल्वेची लोकल ही मुंबईची लाईफलाईन म्हणजे जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते, तशीच राज्यमार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस ही संपूर्ण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब अवश्य करा। एसटी महामंडळाने गाव तिथे एसटी ची संकल्पना राबवल्यामुळेच आज जवळपास प्रत्येक गाव खेड्यात एसटी ची बस पोहोचते। वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे राज्यमार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाला डिझेलवर चालणाऱ्या एसटी बसेसची वाहतूक करणे आता तोट्याचे झाले आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या फेम योजनेअंतर्गत एसटी महामंडळ सुद्धा नवीन लक्झरी ई बसेस आपल्या ताफ्यात सामील करत आहे। येत्या काही दिवसात 5150 नवीन ई बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत। यासाठी निविदा देखील काढण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातील प्रवाशांचा प्रवास हा पूर्वीपेक्षा अधिक चांगला होणार आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस मध्ये प्रवाशांना तिकिटांचे पैसे आता ऑनलाईन देता येणार आहेत। एसटी बस मधून प्रवास करताना अनेकदा सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकामध्ये वाद होत राहतात, परंतु आता एसटी महामंडळाने डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। कॅशलेस इंडियाच्या धर्तीवर प्रत्येक क्षेत्रात डिजिटल व्यवहार व्हावा यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे। त्यामुळे एसटी महामंडळाने देखील एक पाऊल पुढे टाकत आता एसटीच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना QR कोड, UPI, फोन पे, गुगल पे द्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबणार असून त्याचा फायदा प्रवाशासोबतच महामंडळाला देखील होणार आहे। महामंडळाच्या पुणे विभागातील आगारांमधून धावणाऱ्या एसटी बसेस मध्ये ही सुविधा सध्या सुरू करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।